काहीच नाही दादा. मी पण नाही आला तिथं तो ऑफिसला. मी फोन केला होता तुम्हाला 12 वाजेपर्यंत. हा हा. पण तिथे जाऊन विचारलं सिक्युरिटी गार्डला तर बोलले तो आलाच नाही. दुपारी 2च्या दरम्यान गेलेलो. सुपरवायझर पण नव्हता. दोघे पण नव्हते का? दोघे पण नव्हते. बरं बरं. कॉल करायचा ना मग तुम्ही त्यांना? कॉल केलेला मी त्याला. जो मग मेन काय? होता त्याला कॉल केला, त्याने फोन उचलला नाही आणि यांनी पण उचलला नाही. दोघांनी कॉल उचलला नाही का? दोघांनी पण कॉल नाही उचलला. दुसऱ्याच्या पण मोबाईलवर लावला, तिथं ते लोकं काम करतात ना तिथं. हम्म. तर मग फोन नाही उचलला तर म्हणलं आता मग रिटर्न जाऊया. मग थांबलो तिथं तासभर. दुपारी 3 वाजेपर्यंत थांबलो. मग निघालो मी. बर बर. जाणून बुजून हे करतात का? चालेल ठीक आहे. हा. मग तो मालक पण कॉल उचलत नाही ना? सिक्युरिटी गार्डचा नाही मालक आहे ना उचलत. तो? हा, त्याची कंपनी दादा मिशन. सिक्युरिटी त्याचीच होती. मिशन सिक्युरिटी का? हा, मिशन. तिथंच बर. काम आहे. तिथं साईट आहे 12 माणसाची त्याची. तिथंच जिथं काम केलं तिथंच. तिथेच आहे का? हा, तिथंच आहे. बरं बरं ठीक आहे. चालेल, मी मालकासोबत बोलतोय, काय बोलतोय नाही सांगतोय दुसरा मार्ग तुम्हाला. हो दादा. थँक्यू. हॅलो हॅलो. हॅलो. हा बोला ना. कोण बोलतोय? किरण बोलतोय. किरण का? मी विशाल गुजर बोलतोय. ओळखलं का? हा बोल ना. हा ओळखलं ना. परवा तर बात झाली आपली. हा. काय झालं विषय त्यांचं, काही मिटलं नाही आणखी? नाही ना, आलाय कुठे शंकर? तो आलेला, तुम्ही त्यांचा कॉल पण उचलत नाही. 1 तास थांबलेला तो नाही तिथे. कधी खोटं बोलतो. आपलं बोलणं झालं ना त्या दिवशी मी साईटवरच होतो. तो तिथे येऊन 1 तास थांबला, तुम्हाला कॉल करतोय आणि त्या संजू मला? गांधीला पण कॉल करतोय. मॅनेजर नाही, तुम्हीच आहेत ना तिथले? मॅनेजर नाही, सुपरवायझर आहे आणि त्यांनी मला काही कॉल बिल केला नाही. त्या दिवशी मी साईटवरच होतो. बरं, मग शंकर मॅनेजर आला कोण पण आहे? मॅनेजर सोसायटीचा मॅनेजर. मॅनेजर काय करणार त्याच्यामध्ये? तिथे तो आलेला, तर तुम्ही बोलतो दादा, दोघे पण ऐका ना कॉल भाऊ. रिसीव्ह करत नाही. त्यांनी मला कॉलच नाही केला. त्याला सांगा कॉल रिटर्न पाठवला. मला एक कॉल नाही केला. मी त्या दिवशी पुरा दिवस 9 वाजेपर्यंत त्या साईटवर उभा होतो. बरं, 1 मिनिट थांबा. हॅलो. हा दादा बोला ना. मी काय बोलतो, तुम्ही कॉल केलता का त्या केतनला? किरणला केलेला हा, कॉल उचलला नाही. किरण केलेला का? हा, त्यांनी फोन पण नाही उचलला. आता पण केला तर नाही उचलला. मालकाने पण नाही उचलला. 1 मिनिट हा. मालक कॉल उचलत नाही. तो बोलतोय कॉलच केला नाही. 1 मिनिट हा. हॅलो किरण. हा भाऊ. हा, ते तर बोलतात की कॉल केलेला तुम्हाला. नाही ना दादा, मी फार लोकांचे फोन आहे ना 2 या 3 आणि मिनिटात ते उचलतो. 1 घंटा तिथे थांबलेलं, 1 तास बोलला तर जास्त होतोय. तुम्ही कॉल तर रिसीव्ह करायला पाहिजे. ऐका ना कुठल्या गेटला? मेन गेटला उभा आहे असला ना 1 तास, तुम्हाला वाटलं त्याची रेकॉर्डिंग शंकर. काढून देतो. 1 हा मिनिट. दादा. शंकर, तू गेलता का तिथे? हा. हो दादा, मी गेलो तिथं. सिक्युरिटी गार्डच्या मोबाईलला पण फोन लावला. यांनी फोनच लावला. मला परवा तुम्ही मला फोन केलता तेव्हा तो आला होता तिकडे शंकर? नाही, काल येऊन गेलो मी. काल कुठं होतो? काल होतो मी तिथे कामावर. तुम्हाला कॉल येऊन गेलो. केला 2 वाजता दरम्यान येऊन गेलो. तू का त्या गार्डला सांगितलं संजू दादा तुम्हाला कॉल 1 केला ते का? 2 मला वाजे कॉल केलं ना. व्हॉट्सअपला जाऊन चेक कर ना भाऊ. तू कॉलच नाही नाही ना उचलला. भाऊ. तुझा कॉलच नाही आला मला. मी तुला कॉल बघ ना भाऊ. हे पाठवतो तुला. माझ्याकडे मी पाठवतो तुला. पाठव का? मी काय म्हणतोय हा. किरण सर, मी तुम्हाला काय बोलतोय, अरे दादा ऐक ना भाऊ, यांनी मला कॉलच नाही केला. तुला वाटलं तर मी ना स्क्रीनशॉट पाठवतो. आणि तो संजू जाने, तो कोण मोठा आमदार काय खासदार आहे का? कॉल रिसीव्ह करत नाही तो कुणाचे? शेठ आहे, तो ओनर आहे. त्याला बोलतो असून दे ना. ऑनर असला तर काय झाला, तुम्हाला तो कामाचेच पैसे देतोय ना. हा ना, मग आम्ही कुठं काय बोलतोय? मी पण कामालाच आहे तिथं. मग तेच मी पण बोलतोय. त्याच्यापाशीच कामाला पण आहे. कामाला आहे तुम्ही, पण तुमची पण एक काहीतरी जिम्मेदारी असेल, पोस्ट असेल अरे ना. दादा ऐक ना, मी त्याला 10 वेळा सांगितलंय. शंकरला पण बोललो येऊन त्याला भेट. आणि काल रविवार असल्यामुळे तो आला नसेल. काय विषय ना, त्याला तो आपण लवकरात ऐका लवकर ना. गोडीत मिटून घ्या, नाहीतर तो कोणी पण असो, ऐका आम्हाला ना. त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही त्याला उचलून घेऊन जावा. मला काय घेणं देणं नाही पडलं. मी त्याच्याकडे कामाला आहे दादा. मी तुला हे पण सांगतोय. पण ठीक आहे, या माणसाला काहीतरी तुम्ही करायला पाहिजे ना. कॉल अरे रिसीव्ह दादा, करत त्याला नाही. फुल सपोर्ट केलाय. आज त्याने मला मी त्यांना कॉलच नाही केलाय. आता पण जस्ट 10 ते 15 कॉल केले, कॉलच उचलत तो नाही, नाहीच डायरेक्ट कट उचलणार. करतोय तो. नाही उचलणारच नाही तो. मी जो उचलणारच तुम्ही नाही कोण तो. सुपरवायझर आहेत का तिथले? हा सुपरवायझर मी. बरं ठीक आहे, सुपरवायझर असल्या नात्याने तुम्ही एक माणुसकीच्या नात्याने त्यांना सांगून बघा. अरे भाऊ ऐक ना दादा, आपण एवढा माणूस चांगला आहे ना, आपण हर सगळ्यांना मदत करतो. जशी तुम्ही मदत करता ना, तशी आम्ही पण करतो मदत.
आणि तुमच्याच ग्रुपमध्ये मी पण काम करतो. आपलं संजय दादा आहे ना आपलं टायगर ग्रुपचे, हो माहिती आहे, त्यांच्या मुंबई ऑफिसला प्रदेश जातो आम्ही अध्यक्ष. पण. पवईला जातो आम्ही, जे शिप्सला आपली आहे ना ऑफिस तिथं, त्यांच्या ऑफिसला जातो. आकाश गायकवाड म्हणून आपल्या कॉलनीमध्ये मुलगा राहतो त्यांच्या संगती. मग तुम्ही आम्ही इतके, पण मग मला सांगा, तुम्ही इतके आपल्या ग्रुपशी कनेक्ट असून मग तुम्ही का बरं असे वागताय? त्यांना हे सहकार करायचं ना डायरेक्ट. अरे दादा फुल त्याला सहकार्य करतो तो. त्या दिवशी तुम्ही मला फोन केला, तुम्ही काय बोलले त्याला पाठवलं, आलाच नाही तो. आला दादा, येऊन गेलो दादा. यांनी 40,000 रुपये दिले का दादा चौकीमध्ये? काल आला तो, काल रविवारी. काल येऊन गेलो ना. काय बोलतो दादा, ऐका ना. हा बोला एकाने बोला. हा बोला. मी जेव्हा चौकीत गेलो ना, याने मला 40,000 रुपये दिलेत ना, याने मला धमकी पण दिली. याचा कॉल रेकॉर्ड मला आई बहिणीवर सुद्धा याने शिवाय दिल्यात. हे खरं आहे का? येऊन दाखवायचं. शंकर तू नाही दिल्या शिव्या? शंकर माझी बायको होती त्या दिवशी फोनवर बोलली, तेव्हा मी नाही घरात दिलं. होतो, तुला मी बोललो नाही पण. दिला दादा. नाही दिलं तुला आता माझ्या बायकोला तुम्ही पण घरात आहे. काम मला त्यांच्याशी दोन बोलायचंच थांब ना. नाही त्या ताईशी. थांब ना. मी तुला काय बोललो शंकर, मला याच्या पुढे फोन नको करू. तुझं काय पैशाचं मॅटर असेल तू मग तू पैसे द्यायला तू ओनरला पाठव ना. तू कशाला येतो पुढं? मग मी कुठे येतो पुढे? मी तुला ऐकतो नाही पुढे. मी तुला मला चौकीमध्ये शिव्या दिल्यात. ऐक ना, तू मला नाही दिल्या, सुनीलला मी नाही दिल्या तुला शिव्या, एक पण नाही दिल्या तुला काय शिव्या. खोटा बोलतो तू? मी काय बोलतोय, हॅलो ऐक, मी तुला काय त्या दिवशी काय बोललो, बोलतो, किरण, कुणी कुणाला ऐक ना. शिवाय देऊन काय मोठं होणार नाही अरे आहे. दादा ऐक ना, मी काय बोललो शंकर, त्याला व्हॉट्सअपला मी हे पण म्हणलं, शंकर तुझं माझं काय घेणं देणं नाही, तू ये दादाला भेट पर्सनल, वाटलं मी तुला कॉल लावून देतो साईटवर आल्यावर. तुला त्याला एवढं सगळं करून तरी तो माझ्या तू आता दादा येतो संजय दादा लाईन कुणाला? घे. अरे मी इकडे नाही ना, मी पवईला आहे. मी काय ना फॅमिली संगती पवईला आलोय. बरं ठीक आहे, मी काय बोलतोय, हॅलो बोला ना. शंकर, हा दादा. तू आता लास्ट बार जा. आणि मी काय बोलतोय किरण दादा, तुम्हाला पण हा बोला ना. तुम्ही कन्फर्म करा. ते जर असले ना तर संजू जाने आला ना तिथे, अरे दादा, यांना मी कॉल परवा करा. आपलं बोलणं झालं ना, तेव्हा शंकर मी यांना तुम्हाला कॉल बोललो करा याला पाठवा. कन्फर्म. शेवटचा बार हा. जातो शंकर, इतकं चक्र मारू हो नको दादा, त्याला. मी जातो. ऐकलं तर ठीक, नाही तर मग आहे आपल्याकडे दुसरा मार्ग. ठीक आहे दादा, मी संध्याकाळी जाऊन भेटतो तिथे पाहिजे. जा डायरेक्ट, काय हॅलो. टेन्शन घेऊ नको तू. हॅलो हो दादा. हा कधी पण ना उलटीच बात करतो. हे जर माझं काय घेणं देणं, हा मला नडतो विनाकारण. थांब ना. मी तुला कशावर मी माझे पैसे दे. चालेल ठीक आहे. मी काय बोलतोय, तुझं हॅलो, माझं करून काही हॅलो, चालणार नाही. हॅलो. तो जो संजू जाने तो राहतोय बाजूला, आणि तुम्ही दोघं एकमेकांसोबत हे करा. तसं काही हा, आणि गैरसमज करायचं ऐका नाही. ना, त्या दिवशी मी घरात होतो, घरामध्ये फॅमिलीमध्ये आम्ही चाललो होतो. हा तिथून धमकी देतोय मला पगार कसा काढायचा मी काढ. माझी बायको पण त्याला बोलली, अरे तू माझ्या नवऱ्याला काय बोलतो, ज्यांनी तुला बोलव त्यांच्याकडे पेमेंट माग. तिला पण उलट बोलला. नाही बोललो. तुझ्याकडे रेकॉर्ड आहे पाठव, माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे. अरे मग तू पाठव शंकर, तू मला चला. पाठवतो ना दादाला, पाठवतो मी. मी काय पाठव, बोलतोय, बाकी पर्सनल विषय आहे ना तो जाऊन द्या. हा. आपला कुठला पेमेंटचा विषय ना, अरे दादा, मी त्याला सगळं बोललो, तुझं माझं काही लुकआउट नाही. तू त्याच्या व्हॉट्सअपला पण पाठवलं, त्यांनी मला ओके पाठवलं त्या दिवशी. तो मला सरळ बोलला मी तुला कॉल करणार. मी पण त्याला बोललो मी तुला कॉल करणार. आता तुम्ही लोक मला कॉल करतात, मी त्याला एकदा तर कॉल केला, म्हणलं शंकर तू माझा नंबर दिला का रे कुणाला, विचारा त्याला. मी त्याला कॉल केला का कधी? मी त्याला कॉलच नाही केला. कारण आपण पैसे त्याचे घेतले नाही तर मग आपण कशाला तो घाबरायचं? पैसे घेऊन दादा, हा तेव्हा हाच पेमेंट द्यायला आला दादा. तर मीच दिलेलं तुला तेच payment, मी तेच कुठे नाही मला बोललो. माहिती आहे. सर्व हे जे नाटक असतात ना, सर्व चाललेलं असतं. आता सुपरवायझर असल्यामुळे ते पुढे येतात ना. अरे तुला जेव्हा सामने पेमेंट दिला, तुझ्या सामने मी दादाच्या हातात पेमेंट दिला, दादानी माझ्या हातात पेमेंट दिला, किरण ह्याला पेमेंट कर, दिला ना. ते नाही माहिती मला, पण तू माझ्याकडे पेमेंट घेऊन आला. तुझ्या का? मग तू सामने उभा होता ना. ऐक ना, जेव्हा ₹1,00,000 पण दिले, जेव्हा तू विकासला आला, ₹1,00,000 जेव्हा दिले दादाच्या हातात, तेव्हा तुझ्या हातात मी कॅबिन मध्ये राहून तुला मोजून पैसे दिले ना. माझ्या हातात दिले पैसे, ₹1,00,000 दिले हा, ना मग माझ्या हातात. जेव्हा ऐक ना, तो जेव्हा बोला ना ह्याला पैसे दे, तर मी तुला देणंच भाग्य आहे. बरं मग मला सांगा. मला पैसे देऊन टाक, मला सगळं बाहेर भांगायला पाहिजे. अरे मी कुठून देणार पैसे? ओ किरण दादा, ऐकताय का तुम्ही? मी काय बोलतोय, मग मला सांगा. जेव्हा ₹1,00,000 होते तेव्हा व्यवहार क्लिअर झाला बरोबर. मग आता 13 ना 13,500साठी का बरं अरे ऐक अडकवून ना ठेवले? भाऊ, सांगा आता तो मला. फोनच ऐक ना, शंकरचा तो फोनच उचलत नाही. मी शंकरला काय बोललो, दुपारी 2-3 वाजता येत जा, तो तिथं असतो, डायरेक्ट त्याला येऊन भेट. एवढं सगळं सांगून पण ऐकत नाही माणूस. तुम्ही काय करू सांग? आता येतो तुम्ही ना दादा मी तिकडं आता. आता मी काय बोलतोय, तुमच्या तोंडाने हा. बोलताय. मी ₹1,00,000 तरी त्यांना कॅश दिले बरोबर.
मग 1 लाख काय त्याच्या अगोदर पण दिले. ऐकून घे ना, ऐकून घे ना. मग तोपर्यंत काही अडथळा आला नाही, बरोबर. मग ह्या काहीच नाही 13,000साठीच का अडवून ठेवले? काहीतरी कारण असेल ना. टाळी एका हाताने वाजत नसते दादा. नाही वाजत. मग ते त्याला बोललो शंकरला, विकासला ये दादा संगी बसून काय तुझा व्यवहार बोलून घे. मी त्याला हे पण सांगतो, तुझं काय असेल दादा संगी बोलून बस, काय कशासाठी माझा पेमेंट थांबवला दादा तुम्ही, येऊन बस आणि बात कर, संपला विषय ना. ठीक आहे. केली मी बात. हॅलो, मी काय बोलतोय, तुम्ही पण तिथे हा. जावा आणि हा. भांडण वगैरे करू नका. व्यवस्थित अहो विचारा दादा, का अडकवले, ऐक ना. कसं अडकवलंय. अरे भांडणं करायची काय गरज आहे? दोघं आपला दुश्मन आहे का मी त्याचा दुश्मन नाही आहे? नाही, पण तो त्याला पण माणुसकी नाही का? तो माणूस नाही का तो कुणाला? संजूदानी? तो पण चांगला माणूस आहे. आपण हे येऊन त्याला भेटून बोललं तर पाहिजे. आता हा फोन उचलत, तो उचलत नाही कोणाचाच फोन. मी तुला सांगतो ना, कधी मला गरज असते पैशाची, माझे फोन उचलत नाही तो. नाही नाही, कॉल मित्राकडे एवढं उचलतच वर्ष काम नाही. करतो. शंकर, तुम्ही जावा तिथे, डायरेक्ट ऑफिसला जावा त्यांच्या आणि भेटून बोलवा. हा. आता जातो ना, त्यांनी मी आज सावध ऐका ना, जातो. हा बोला. गाडच्या मोबाईलने मी फोन लावला ना, गाड पण त्याला सांगणार तो शंकर आला तिथं, मग त्यांनी बात करायला पाहिजे ना शंकर सांगते. हा हा हा. शंकरचे कॉल मी रिसिव्ह केलेत आतापर्यंत, कधी त्याचा कॉल नाही असा उचलला त्याला विचारा. फार गोष्टीचा त्याचे फोन उचलतो मी. एवढे दिवस फोन उचलले, पण आता काल आणि आज पण अरे भाऊ तुम्ही काय मला फोनच नाही केला शंकर. तुला मी व्हॉट्सअप चालेल, मी काय बोलतोय, वाद करत बसू नका. खोटं भांडण बोलतोय वगैरे यार. करून काय आहे, माणूस आज आहे तर उद्या नाही आहे. काय दादा, विषय तो हो ना. क्लिअर करायला सांगा, विषय मिटला. हा. तू मला हाय हो ना. पाठव, वाटलं मी तुला हाय पाठवतो. मी तुला आहे ना व्हॉट्सअपचं त्यांनी मला फोन केलाय ना, आता खरं ते खोटं. व्हॉट्सअपवर मला 24 तास नेट चालू असतं. मी कधीच बंद करत नाही. मला माहिती आहे कुणाचे फोन येतात, कारण आपण तिथं काम करतो सोसायटीमध्ये. चालेल चालेल, ठीक आहे. हो हो दादा. तुम्ही शंकर जावा तिथे. हा. हो दादा, मी जातो आज. ओके. त्याला सांग मी नसलो तरी गाडच्या मोबाईलनी दादाला फोन करायला सांग. हो दादा, मी उचलतो. हा. मी चालेल. फोन करायला लावतो. गाडला सरळ सांग संजय दादाला फोन लावून द्या, मला बोलायचं द्या सांगते. ते लोक नाही लावून देत फोन. काल एका गाडनी फोन लावला, उचलला नाही, पण बाकीचे गाड मला फोनच नाही लावून देत. जा जा, बिंदास बिंदास घे, कुणाच्या तरी नंबरने कॉल कर. हा, हो दादा. कारण का तो- त्याला बोल, ऐक ना दादा, त्याला बोल गाडला कुठलाही गाड असेल ना मेन गेटला, त्याला बोल दादाला भेटायचंय मला, दादाला फोन लावून द्या मला. चालेल, शंकर जावा तू तिथे. हा. हो दादा, आज जातो मी. हम्म.